नमस्कार. आपण मौजे डिकसळ तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या गावामध्ये आहोत. यापूर्वी पण आपण या प्लॉटला भेट दिलेली आहे. या चालू सेशनला निसर्गाच्या या कुशीमध्ये वसलेला आणि कृष्णामाईचं वरदान मिळालेलं हा एरिया आणि सुदैवानं एक प्रगतशील शेतकरी म्हणून या ठिकाणी आपण डिकसळ गावचे डेप्युटी सरपंच सन्माननीय मिलिंद कुलकर्णी यांच्याकडून आमच्या नेक्सॉस रिव्हॉल्युशनच्या संदर्भात त्यांच्या प्लॉटचा आत्ताचा अपडेट घेतो आहे. आपलं असं ठरलं होतं की प्रत्येक महिन्याला ऊसाचा अपडेट घेतो आहे, तर आपला हा तिसरा अपडेट आहे. तर ऊस अशा पद्धतीनं तुम्हाला दिसतो. आपण पहिल्या स्टेपला पण बघितला, दुसऱ्या बघितला, आता ही तिसरी अवस्था. तर आपण जरा जाणून घेऊया या तिसऱ्या अवस्थेला आणि आमच्या सर्व शेतकऱ्यांना मिलिंदजी काय सांगतायत. आणि आपण ॲडव्होकेट्स एस.आय. भाऊंचं पण म्हणणं विचारात घेणार आहे. या ठिकाणी श्रीपाद कुलकर्णी सर आहेत, आमच्या बनाळी गावचे सर्व सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन सन्माननीय संजयराव सावंत देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आपण मिलिंद दादांना विचारूया की तुम्हाला काय काय बदल वाटतो किंवा कसं वाटतंय. नमस्कार. नमस्कार. मिलिंदजी, आपण नेक्सॉस रिव्हॉल्युशनमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि सुदैवानं निसर्गाची खूप चांगली कृपा आहे की या ठिकाणी तुम्हाला कृष्णेचं पाणी तुमच्या शिवारात दाखल झालं आहे. आणि आज खऱ्या अर्थानं हे नेक्सॉसचं पाऊल एक चांगलं पाऊल म्हणूया. आणि खऱ्या अर्थानं दुष्काळातसुद्धा हे एक आपण नंदनवन तयार करण्याच्या हिशोबानं थोडीशी वाटचाल करणार आहोत. नेक्सॉस परिवारात तुमचं स्वागत होतं आहे. तुम्ही आता या ऊसाच्या बाबतीत आणि आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या बाबतीत काय संदेश द्याल? ऊसाच्या बाबतीत प्रॉडक्ट वापरण्याच्या अगोदर जो माझा ऊस होता त्या अगोदर व्हिडिओ शूटिंग आणि फोटो टाकलेलेच आहेत. सिंगल एकच त्याला कोंब होता. वापरल्यानंतर थोडी शंका होती, काय होईल काय नाही काय अशी शंका होती. पण ज्यावेळी 11 ते 12 दिवस झाल्यानंतर ऊसाला असा फुटवा फुटायला लागला की आता ते थांबवायची वेळ आलेली आहे. इतका फुटवा फुटलेला आहे. आणि जे प्रोडक्ट आहे ते एकदम उत्तम आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी एकदा त्याचा वापर करून बघावा. कारण माझा अनुभव मी सांगितलेला आहे. आणि आता सध्या इथं आम्ही ज्या प्लॉटमध्ये आहे त्याला मी ते वापरलेलं आहे. आणि आता वापरून 1-1.25 महिना झाला आहे. आता एका गड्ड्याला 14, 16, 18 कोंब आहेत. त्याच्यामुळे आता पुढं कसं त्याचं जोपासना करायची हाच प्रॉब्लेम आहे. त्याला खूप ताकद लावावं लागणार आहे आता. नक्कीच. पण त्या प्रोडक्टमुळं खूप फायदा आहे. कारण जिथं 5-6 कोंबावर राहत होतं ते आता 17-18 माझ्या ऊसाला प्रत्येक गड्ड्याला कोंब आहेत. आता तुमचं टोटल ऊस क्षेत्र पाहता ह्या ऊसाला तुम्ही पहिल्यांदा वापरलं, त्यानंतर काय निर्णय घेतला तुम्ही की बाबा ऊसाच्या इतर क्षेत्राला तुम्ही नेक्सॉस रिव्हॉल्युशन वापरायला सुरुवात केली का आणि त्यातील काय बदल आहे? मी पहिल्यांदा तुम्ही आल्यानंतर थोडं माझ्या मनात शंका होती आणि माझे जोडीदार वकील साहेबसुद्धा होते. पण आम्हाला असं वाटत होतं की हे वापरावं का न वापरावं. पण मी एक धडा केला. वकील साहेब म्हणले, कुलकर्णी साहेब तुम्ही वापरून बघा काय होतं आहे. मग ती मी वापरलं. ह्याला रिझल्ट झाल्यावर मी परत 5 एकराच्या प्लॉटला खाली वापरला आहे. त्याचाही तोच रिझल्ट आहे. त्याला आता सध्या 5-6 फुटवे फुटत आहेत, अजून फुटवे निघत आहेत. म्हणजे हे वापरलं म्हणून काही नुकसान झालं नाही, उलटा फायदाच झालेला आहे. आणि आमच्या वकील साहेबांची जी शंका होती ती आता निरसन झालेली आहे. वकील साहेब, आम्ही तुमच्याकडे येतो आहे. नेक्सॉस रिव्हॉल्युशनमध्ये एस.आय. भाऊंचं या ठिकाणी स्वागत आपण करूया. तर या ठिकाणी आपण आपली थोडीशी प्रतिक्रिया आमच्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत द्या. आम्ही काय केलं होतं, इथे डिस्कळला ज्यावेळी प्रथम आलो त्यावेळी हे वापरावं की न वापरावं याबद्दल जरा थोडंसं साशंक होतो. कुलकर्णी साहेबांशी आमची चर्चा झाली आणि कुलकर्णी साहेबांनी मी धाडसी पाऊल घेतलं. 1 महिन्यानंतर त्याचा रिपोर्ट इतका चांगला दिसायला लागला की पहिल्यांदा आम्ही फक्त 32 बोटावर होतो, त्यानंतर 52 बोटावर आलो. आता तर पार कमरेच्या वर पार डोक्यापर्यंत आम्ही वर पोचलो आहे. आणि फुटी 2-4 फुटीचा आत्ता फुटींची संख्या पार 15-20 झालेली आहे. त्यामुळं फक्त आता आम्हाला बाळ बांधणीचे दिवस आलेत आणि आता थांबवता येतं आहे का, याच्यावर काय औषध आहे का, याची हे करायची वेळ आलेली आहे. मला एकच गोष्ट म्हणावं लागेल की तुमच्या कंपनीचं नावच नेक्सॉस रिव्हॉल्युशन आहे. खरोखर रिव्हॉल्युशन म्हणजे काय, क्रांती कशी असते, याचा एक रिझल्ट आम्हाला यामार्फत बघायला मिळाला असं मला वाटतं. धन्यवाद भाऊ.